मी मागच्या वर्षी 2024 मध्ये इंडियामध्ये आलेले. तेव्हा मला माझ्या एका शिक्षिका आहेत मॅडम, रुपाली देशपांडे मॅडम, लेक्चरर, त्यांनी मला रेफर केलं की एक ना प्राणपूजाचा क्लास चालतो, आरती तू हा कर, तुला खूप खूप फरक पडेल. आणि इथून मग साधना सुरू झाली स्वामींची, जी स्वामींना स्वामींचं कसं असतं, जो भक्ताला त्यांच्याकडून काय करून घ्यायचं ना त्याला त्या भक्ताकडून, तर त्याला ते पहिला घडवतात, चिनी हातोड्याचे वार बसतात, शेप मिळतो आणि मग ती मूर्ती ते घडवतात आणि ती तयार होते. आणि तो काळ माझा, आणि अजूनही तो काळ चालूच आहे साधनेचा. तेव्हा ती प्राणपूजा सुरू केली. त्या प्राणपूजेमध्ये शंखनाद, ओंकार साधना, कपालभाती, अनुलोम विलोम आणि योगनिद्रा. आणि त्याच्यामुळे ते स्वतःच्या शरीरामध्ये सेल्फ अफर्मेशन देऊन स्वतःच्या शरीराला हेल्दी ठेवणं. प्लस आपला आयुर्वेद काय म्हणतो, पाणी आणि जेवण हे 2 वेगवेगळे ठेवायचे. जेवलात की इमिजिएट पाणी नाही प्यायचं, 2 तासानंतर पाणी प्यायचं. लिक्विड आणि सॉलिड एकत्र शरीरात जाता कामा नये. जर तुम्ही हा भान ठेवलं तर तुमची पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम एकदम स्ट्रॉंग बनते. आणि 4 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर मी कंटिन्यू क्लास बघा हे तिथेच ऑस्ट्रेलिया. आणि तिथे पण कसं, इकडे 7चा क्लास इंडियाच्या टायमिंग प्रमाणे, ऑस्ट्रेलिया 5.5 तास पुढे. हे ऑनलाईन होतं का म्हणजे? इंडिया 3.5 ऑस्ट्रेलिया 5.5 तास पुढे. परमेश्वराची कृपा ती 11:30ला मी बरोबर क्लास अटेंड करायची आणि मला दुपारची शिफ्ट मिळायची लकीली. वर्षभर दुपारची शिफ्ट आणि नाईट. ठीक आहे. आणि तो क्लास स्वामींनी करून घेतला, कारण स्वामींना ती साधना माझ्याकडून करून घ्यायची होती, कारण त्यांना माझ्याकडून काहीतरी कार्य करून घ्यायचं आहे. आलं लक्षात? तर 5व्या-6व्या महिन्यामध्ये कपालभातीचा फायदा, आपला आयुर्वेद जबरदस्त आहे. आत्ताच्या युथने हे लक्षात ठेवा, योगा आयुर्वेदा इज अ बेस्ट मेडिसिन, बेस्ट थिंग विच वी बेस्टोड इंडिया. 5व्या महिन्यामध्ये माझ्या युट्रसला ना बाहेरच्या दिशेने फायब्रॉइड होता. तर तो डॉक्टर म्हटलेले काढायची गरज नाही, चालेल. तर मला पिरियड्सला दुसऱ्या दिवशी खूप भयानक पेन झाला. मी म्हटलं हे काय आहे, असं होत नाही. एक पिरियड गेले, 6व्या महिन्यात परत दुसऱ्या दिवशी सेम पेन, परत पेन किलर खाल्लं. म्हटलं सरांशी मी बोलले, तर म्हटलं मॅडम पुढच्या महिन्यात बघूया आपण. आणि 7व्या महिन्यात काहीच नाही. कपालभातीचा फायदा असा की ते फायब्रॉइड त्या कपालभातीच्या उष्णतेमुळे गळून पडले. इतका पॉवरफुल आहे कपालभाती, एक नंबर आहे रे. अख्ख्या शरीरामध्ये अद्भुत बदल घडतात. इंटरनल तुम्ही इतके क्लीन होता. त्यात प्लस दुसरा भाग उज्जयी प्राणायाम विशुद्ध चक्रासाठी. आणि त्या उज्जयी प्राणायामामुळे माझा आवाज इतका छान झाला ना, तो मला सिंगिंग वगैरे करायला खूप आवड निर्माण झाली. आणि ह्या साधनेमुळे माझ्यामध्ये असे ड्रास्टिक बदल. त्यात मी जिमला पण जायचे. तिकडे माझं रुटीन फिक्स्ड होतं की सकाळी उठायचं, योगा करायचा, सकाळचा स्वयंपाक वगैरे करून ठेवायचा एका टायमाचा पूर्ण व्यवस्थित, आणि मग सकाळी योगा करायचा तो 11-11:30चा, आणि नंतर मग दुपारी 2ला ड्युटीवर जायचं. 2 ते 3ची शिफ्ट संपली की मग जिमला जायचं. जिमची 9 वाजता आली की 9 ते 10 इंडियन टाईमप्रमाणे इंग्लिश ॲडव्हान्स स्पीकिंग क्लास जॉईन करायचा. आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट. तर बिकॉज ऑफ दिस माय स्केड्यूल वॉज फुल टाईट. मग मला बाकी काही विचार करायला वेळच मिळत नव्हता. आणि या 1 वर्षामध्ये हा माझ्यामध्ये इतका बदल झाला आणि इतका फरक पडला. ह्याच दिवसांमध्ये स्वामी घडवत होते. स्वामी सांगत होते, तुम्ही एकटे आलात, तुम्ही एकटेच जाणार आहात, तुम्ही कुठल्याही मोहामध्ये पडू नका. आणि माझी मानसिकता अशी निर्माण झाली, नोकरी पहिली आहे, बाकी मला काय मिळालं तरी नाही तरी चालेल. म्हणजे पार्टी, एन्जॉय, बाहेर फिरणं, ह्याचा मी जास्त विचार केला नाही. आणि ही मानसिकता निर्माण झाली माझी, मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर ओके. आलं लक्षात? म्हणजे तो अट्टहास नाही. मग इच्छा कमी झाल्या. म्हणजे स्वामींनी हे मला घडवलं. जीवनाकडे बघण्याचं जे नजर आहे त्यांनी ती बदलली. आलं लक्षात? आणि तो एक ट्रिप झाल्यानंतर मग ब्रिस्बेनचा ट्रिप झाला. आणि असे 2 ट्रिप झाल्यानंतर मग ठीक आहे, बाबा जेवढं केलं तेवढं पुष्कळ झालं. आणि पण एक सांगते की जो क्रूजचा करण्याचा प्लॅन काय होता,
मला ना एक्झाम्पल देण्यापेक्षा एक्झाम्पल बनायला आवडतं. आपल्या एक्झाम्पलमध्ये लोक शिकतात. करेक्ट. आता मी जो म्हणजे स्वामींनी माझा जो एक एक्झाम्पल उदाहरण सेट केलं, एकटं जाऊन न डगमगता न घाबरता बिनधास्त नोकरी केली, त्यांना पुरून उरायचं आणि मग स्वाभिमानाने परत यायचं. आणि मी परत आले स्वाभिमानाने. म्हणजे तो विचार कर, त्या परमेश्वराची कसली रे कृपा असेल माझ्यावर. परीक्षा घेतात आपल्या, ते पहिलं ना आपल्या शिष्याला सरळ करतात. करेक्ट. आणि मग त्यांचा योगक्षेम वाहतात ते. राईट. बरोबर. आणि ह्या प्रवासामध्ये स्वामींनी जे जे दिलं, परत आल्यानंतर मग ते परत आता तो साधनेचा प्रवास सुरू झालाय. आणि ह्या साधनेमध्ये सगळ्यात मोठा विषय की आता पुढचा अध्यात्म प्रवास, तो मी सांगू. हां. तर अध्यात्म प्रवासामध्ये ना मी काय शिकले सांगते. एक तर माणूस एकटा आलाय, एकटाच जाणार आहे. मग आपण या मोहात का अडकतोय. करेक्ट. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय डिटॅचमेंट. डिटॅचमेंट इज नॉट अ सिम्पल थिंग. जसं किरण दादाने सांगितलं की आपल्याला विष्णू त्या मोहात ठेवतो. करेक्ट. मग मी स्वामींना कधी कधी म्हणायची, स्वामी का हो माझ्याकडून एवढे सगळे कर्म कुकर्म चांगले कर्म, म्हणजे तुम्ही का तेव्हा का नाही माझ्या आयुष्यात आलात. तर मग मला तेव्हा लक्षात आलं की नाही, ही विष्णूची माया असते जी आपल्याला विसर पाडते की आपण कोण आहोत आणि आपण काय करायला आलोय. एक्झॅक्टली. आणि आता मला ते त्या किरण दादाच्या त्या पॉडकास्टने समजलं की तुम्ही मनुष्य जन्म घेतलाय तो मोक्षासाठी. 84,000 योनीनंतर जो जन्म येतोय तो तुम्हाला मोक्षाकडे घेऊन जायचा आणि तुम्हाला देवाने त्याची निवड केली ह्या जन्मात, मनुष्य जन्म म्हणून. मग आता तुम्हाला ह्या मनुष्य जन्मातच परत यायचंय की तुम्हाला मोक्ष घेऊन त्या परमेश्वराकडे परत जायचंय. आणि मेन तो निर्णय तुमचा सर्वस्वी आहे, मनुष्याचा. ठीक आहे. तर मग ते मला कळलं की आपला मोक्षाचा मार्ग. मग गोष्टींच्या इच्छा कमी 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 होत जा. पण तो साधा सुद्धा प्रवास नाही. आता त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रवास सांगते की तुमच्या जेव्हा तुम्ही ना अध्यात्माच्या मार्गात तो अवतीभोवतीचे ना निगेटिव्ह लोक तुमच्यापासून असे दूर करतात. करेक्ट. ते ऑटोमॅटिक होतात. आणि ऑटोमॅटिक प्लस ना कारणात तुम्ही कारणीभूत असा नसा तरी ते जातात. जिथे तुमची दोष पण नसतो, एखादी घटना झाली आहे ना तिथे तुमचा दोष नसतो, पण तुम्हीच बघता अरे ह्यात तर माझा काही दोष नव्हता, मग हे कसं झालं. पण ते करण्यामागचं कारण की ही नेगेटिव्हिटी तुमच्यापासून दूर व्हावी. ठीक आहे. आणि पदोपदी स्वामी तुमची परीक्षा घेतात. माझे अनुभव सांगते की एकदा दोनदा माझा ॲक्सिडेंट झालंय, पण ना तो एवढा मोठा होणार तो त्यांनी एवढूशातच काढलाय. दरवेळेस मला ते लक्षात येतं की स्वामी मला खूप असे फुलासारखे जपतायत. करेक्ट. आणि ना म्हणजे मी तुला तुझ्या पॉडकास्टमध्ये परमेश्वर पण आता आहे इथे आणि परमेश्वर ऐकतोय. तर माझ्या आयुष्यामध्ये ना आईने माझ्या मोठ्या भावाला खूप प्रेम केलं आणि बाबांनी छोट्या भावाला खूप प्रेम केलं. मोठी बहीण तर वारली होती माझी लहानपणीच. मग ना मी कुठेतरी त्या प्रेमासाठी वंचित राहिली. ओके. आय डोंट नो. म्हणजे मी ते स्वामींसमोरच सांगते की असं होतं, मला पण वाटायचं कोणीतरी मला खूप प्रेम करावं, खूप जीव लावावा, पण मग ती कमी माझ्या परमेश्वराने भरून काढली. करेक्ट. बरोबर. या जगात कोणी कोणाचं नसतं, प्रत्येक जण स्वार्थासाठी असतं. प्रत्येक जण, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमचा नवरा, तुमचे आई बाबा वडील, सगळे नाते. पण एक देवाचं जे नातं असतं ना ते असं असतं ना की ते तुम्हाला भरभरून प्रेम देतं. करेक्ट. फक्त तुमच्यामध्ये ती सत्संग विवेक बुद्धी असली पाहिजे, समजणं असली पाहिजे आणि ती समज पण त्या देवाने तुम्हाला दिली पाहिजे. बरोबर. इम्पॉर्टंट आहे. देवाची बोललास ना तू, विष्णूची ती माया, तर तुम्हाला ते नाही कळणार. आणि मग मला असं म्हणजे मला जाणवलं की नाही, कोण नाही, स्वामी आहेत आपले. स्वामी. आणि त्यांनी मला जे दिलंय म्हणजे अध्यात्माचा मार्ग जो आहे तो खूप चांगला आहे आणि त्याच्यामध्ये तुला मोक्षाकडे जायचं आहे. आणि मला असं वाटतं की मी मोक्षाकडे जायचे असं स्वामींची इच्छा आहे, किंवा त्यांचं काहीतरी कार्य करून घ्यायचं. आणि म्हणून तुमचा जो प्रवास आहे तो तसा घडवण्यात आलाय.
तुला कळला असेल तो हो एकदम खडतड आहे. तुला मी Correct. सांगते, पदोपदी ना लोकांच्या ना वाईट नजरा असायच्या, कळायच्या पण. म्हणजे मी आता स्त्री म्हणून माझ्या आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला सांगेन आणि मुलींना महिलांना सांगेन, स्वतःसाठी स्टँड घ्या. हा पहिला विषय. दुसरा विषय, फिजिकली फिट राहा. तुमचं जर शरीर तुम्ही फिट ठेवाल तर तुम्ही त्या जीवनाचा, मानवी आयुष्याचा आनंद घेऊ शकता. करेक्ट. पण तुम्ही जर चुकीची जीवनशैली पद्धती अवलंबली, म्हणजे जंक फूड खाणं, लेट नाईट पार्टीज, लेट झोपायचं, लेट उठायचं आणि आळसाला जवळ करायचं, त्यामुळे तुम्ही दारिद्र्य ओढवता. करेक्ट. आणि तुमचे तिथे कर्म आणि तुमची बुद्धिमत्ता खुंटते. चांगले विचार कमी होत जातात आणि नको असलेले विचार येत जातात. त्यामुळे डिसिप्लिन आयुष्य हे खूप गरजेचं आहे. स्त्रियांनी खास करून स्वतःला खंबीरपणे उभं ठेवलं पाहिजे फिजिकली, कारण त्यांना त्यांच्या परिवाराला बघायला लागतं, त्यांच्या मुलाला, मुलीला, पूर्ण संसाराला पाहावं लागतं. त्यामुळे तुम्ही पहिला तुमची प्रायोरिटी तुम्ही स्वतः करा. करेक्ट. करेक्ट. नंतर ते तुम्ही बाकीच्यांची काळजी घेऊ शकता. हो हो राईट. दिवाळी, आता मी इथे भारतात राहून पण जर दिवाळी माझी साधी जाते तर मी त्या गोष्टीकडेच बघतो की यार ह्या दिवाळीला माझ्याकडे हे घ्यायला पैसे नाही आहेत, ते घ्यायला पैसे नाही आहे. पण मी ही गोष्ट नाही बघू शकत की यार माझ्याकडे माणसं आहेत, माझी माणसं आहेत जी जवळ आहेत, पण तुम्ही तितकं लांब होते आणि इतके इम्पॉर्टंट सण तुम्ही एकटे होते, म्हणजे तुमची फॅमिली. तुला मी दिवाळीचा पहिला दिवाळी सांगते. हा. पहिली दिवाळी कशी झाली, कोविडमुळे पहिली दिवाळी तिथे ऑस्ट्रेलियामध्ये पण काही नव्हतं. ओके. मी काय केलं, एम्बेसीच्या बाहेर रांगोळी काढली, दिवे लावले, डेकोरेशन केलं आणि मी माझी दिवाळी साजरी केली. ठीक आहे. नेक्स्ट टाइम पण मी तेच केलं आणि त्याच्यानंतर पण मी नेक्स्ट टाइम दुसऱ्यांदा तर खूप मोठी दिवाळीची पार्टी ऑर्गनाईज केली आणि आमच्या हाय कमिशनर एवढे खुश झाले. ते म्हटले, तू वन मॅन आर्मी आहेस, तू रांगोळी काढते, तू इव्हेंट ऑर्गनाईज केला, 2 तास तू लोकांना एंगेज ठेवलंस, एवढं डेकोरेशन केलंस, हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी फक्त 2 शब्दांसाठी सरांनी मला सांगितलं. मग तू विचार कर मी किती उत्साही असेल. तुमच्या ओव्हरऑल जर्नीमध्ये मी पण तेच, आता मला पण तेच बघायला मिळालं. कारण एक वेळ होता जिथे तुम्ही स्टार्ट केलेली लाईफ, तिथे तुम्ही म्हणालात की लोक काय काय बोलायचे तुम्हाला लहानपणी, तिथून आज तुम्ही जे आहात ते स्वामींनी ज्या प्रकारे तुम्हाला घडवलंय ते खूप काही गोष्टी मला स्वतःला पण शिकण्यासारखं आहे. शब्द पण नाही आहेत माझ्याकडे आता तेवढं बोलायला. म्हणजे सागर, तू आता ही जे बोललास ना ती गोष्ट की आयुष्याचं ना प्रगती असते बघ. तुम्ही सराउंडिंग, तुला आता एक विषय सांगते की तुम्ही सराउंडिंग कुणाबरोबर आहात, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय मॅटर करतं की तुम्ही कुणाबरोबर राहताय. तुझे मित्र 4 असतील, ते सांगतील चल दारू प्यायला, रोज तू दारू पितोयस, चल बसतोयस, मग तुझं भविष्य काय त्याच्यात. करेक्ट. तू दारू पितो, तुझ्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो, व्यसनादी होतोयस तू, आणि तुझ्यामध्ये कामाची कमतरता होत होत तू अधोगतीच्या दिशेने जातो. बरोबर. पण तेच जर मित्र असेल, अरे ना आपण ना बिझनेस कसा टाकायचा आणि ते प्रोफेशन आपण अजून कसं प्रोग्रेसिव्ह करायचं, अशी चर्चा कधी होणार. आणि चर्चाच नाही तर त्याच्यावर तुम्ही इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आलं लक्षात. त्यामुळे तुमचा सराउंडिंग खूप मॅटर करतो. दुसरं तुमचं स्वतःचं माइंडसेट पण मॅटर करतं. टाइम, वेळ इज अ मनी, कोणासाठी थांबत नाही. मी हे सगळं शिकले या 3 वर्षात की टाइम कसा ठेवायचा. डे टू डे मेथडे माणसाला फक्त 24 तास भेटतात. त्या 24 तासाचं आपल्याला सार्थक करायचंय. मग मी काय करते, जिथे मला अर्धा तास लागतो तिथे मी 20 मिनिटं काढते. आता मला जर समजा तुझ्या पॉडकास्टला यायचं होतं, माझ्याकडे 15 मिनिटं होती, नाही 10 मिनिटं मी थोडी पडते, मी बसून राहिली 10 मिनिटात मी उठली. ते 10 मिनिटं मी युटिलाइज केले. रिक्षेने मी आली तर रिक्षेने पण 5 मिनिटं मी शांत राहील. म्हणजे तुमचा जो वेळ तुम्हाला कुठे छोटा वेळ मिळतोय तो तुम्ही युटिलाइज करा. फक्त तुम्ही तो केला पाहिजे. त्याच्यासाठी तुमची मनाची तयारी पाहिजे, पॅशन पाहिजे, आणि सगळ्यात मोठं की येस मी करू शकते. बरोबर. तर तो तुम्ही पुढे जाऊ शकता. करेक्ट. सक्सेस की. राईट.